अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं. आज मी तुम्हाला सांगणार आहे ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न. ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे काय, की ज्या वेळेस ट्रेंड डाऊन ट्रेंड असतो आणि तो अप ट्रेंड व्हायला लागतो, अशा वेळेस मार्केटमध्ये काही पॅटर्न तयार होता आणि तो पॅटर्न, त्यातला एक पॅटर्न मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. या पॅटर्न मध्ये आपल्याला 2 ते 5% फायदा आरामशीर होऊ शकतो. इव्हन त्याच्यापेक्षा जास्त होतो. हा 2 ते 5% फायदा मी खूप कमी सांगितलेला आहे. तर यासाठी की आपण सेफ साईड राहावं, असे पॅटर्न रेग्युलरली सर्च करावे आणि नवनवीन शेअर्स मध्ये ट्रेड करावे. निफ्टी बँक निफ्टीत पण हा चालतो. अजून एक महत्वाची गोष्ट, हे पॅटर्न जे तुम्हाला शोधायचे आहे ना, हे तुम्हाला डायरेक्टली एक एक चार्ट ओपन करून शोधायचे नाहीये. हे तुम्ही ऑटोमॅटिकली शोधणार आहात. ते कसे शोधायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच याचे रिअल टाइम अलर्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं बघायचं असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. अर्ध्यातून जर सोडून द्याल, अर्धीच माहिती मिळेल आणि पुढे काय करायचं समजणार नाही. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन नक्की दाबा. आता हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्नचं नाव आहे डबल बॉटम ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न. डबल बॉटम एवढे लक्षात ठेवा. आता नावावरूनच काय समजतंय की दोन बॉटम बनवलेले. दोन बॉटम बनवलेले म्हणजे काय, की एक कुठली तरी लोअर प्राइस, कमी प्राइस जी आहे त्याच्या जवळपास 2 वेळेस हा शेअर येऊन गेलेला आहे. म्हणजे काय, की 2 वेळेस याने अप्रॉक्सिमेट सेम प्राइस टच केलेली आहे किंवा सेम लेवल टच केलेली आहे. थोडक्यात आपण इंग्लिश मधला जो डब्ल्यू अक्षर आहे ना, डब्ल्यू अक्षर या ठिकाणी बघू शकता. इथे एक प्राइस आली, हा शेअर डाऊन ट्रेंड मध्ये. इथे एक प्राइस आली, नंतर थोडासा वरती गेला, पुन्हा इथे एक प्राइस आली. तर अशा प्रकारे हा डब्ल्यू हा वर्ड तयार करतो. तर हे मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. सोबतच काही दुसरे एक्झाम्पल घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, हा ऑटोमॅटिक कसा शोधायचा. हा जो व्हिडिओ आहे 2 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. पहिला पार्ट की याच्यातला आपण डबल बॉटम पॅटर्न कसा काम करतो हे समजून घेणार आहोत आणि दुसरा हा ऑटोमॅटिक रिअल टाइम मध्ये आपल्याला अलर्ट कसा देईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी बघा, तुमच्या समोर एक मी ग्राफ ओपन केलेला आहे. ग्राफ मध्ये काय दिसतंय की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कॅन्डल आहे. रेड कॅन्डल म्हणजे खाली येते, ग्रीन कॅन्डल म्हणजे वरती जाते. हा एक पॅटर्न फॉर्म झाला. एवढा इथे काय दिसतंय तुम्हाला, डाऊन ट्रेंड. बघा, डाऊन ट्रेंड पाशी आल्यावर पॉइंट नंबर 1 ला तो पुन्हा वरती चढला आणि पॉइंट नंबर 2 ला गेला आणि पुन्हा तो खाली आलेला आहे. आणि खाली कुठपर्यंत आलेला आहे, पॉइंट नंबरच्या 1 च्या आसपास. म्हणजे इथे जी किंमत आहे ती एक्झॅक्टली इथे येईन असं नाही, परंतु त्याच्या आसपास ही येऊ शकते. इथे बघू शकता, हा गोल म्हणजे काय, थोडासा खाली आलेला आहे. खाली म्हणजे काय, लोकांना वाटतं की नाही आता डाऊन ट्रेंड जाणार, बेरिश ट्रॅप आहे, परंतु बहुतेक वेळेस तसं नसतं. मग हा शेअर इथून वरती चाललाय. याने काय फॉर्म केला, एक डब्ल्यू फॉर्म केला आणि जेव्हा हा लाईन 2 रेजिस्टन्स लेवल नेक लाईन पासून वरती जातोय, एक चांगल्या प्रकारचा प्रॉफिट आपल्याला देऊन जातो. मित्रांनो, नक्कीच हा 2 ते 5% नाहीये, त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. ओके, तर हा असा पॅटर्न आहे. समजलं नसेल तर मी तुम्हाला आणखी काही फोटो दाखवतो, पिक्चर दाखवतो, ज्यातून तुम्ही समजू शकता. हे बघा, या ठिकाणी हा खालच्या साईडला आला, इथे फर्स्ट बॉटम बनवला, नंतर पुन्हा वरती गेला, पुन्हा सेकंड बॉटम बनवला आणि पुन्हा वरच्या साईडला. ओके, आता अप ट्रेंड कधी होणार, जेव्हा ही नेक लाईन आहे किंवा दोन्ही डब्ल्यूचं जे वरचं एंड आहे त्याच्यावरती प्राइस येणार, तेव्हा तो अप ट्रेंड बनणार. या ठिकाणी बघू शकता, सरळ सरळ दिलेलं आहे. डब्ल्यू इथे बनलेला आहे, परंतु हा डब्ल्यू सरळ दिलेला आहे ना. प्रत्येक वेळेस पॅटर्न मध्ये असाच डब्ल्यू बनवून असं काही नाहीये. इथे तो तसा बनलेला आहे का, नाही. परंतु एक आपल्याला सहजासहजी लक्षात येते की डब्ल्यू बनलेला आहे, परंतु एक्झॅक्ट नाहीये तो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आपण काय करूया, ही स्ट्रॅटेजी तर तुम्हाला समजली की वरच्या साईडला गेल्यावर किंवा इथून जर वरती जात असेल किंवा इथून जर नेकलाईन पासून वरती जात असेल, त्या ठिकाणी माझा फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायला पाहिजे किंवा तेथे एंट्री घ्यायला पाहिजे. बरोबर, इथपर्यंत समजलं. हा पार्ट 1 संपला. पार्ट 1 समजला असेल तर एक चांगली कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा सरळ सरळ डबल बॉटम. ओके, डबल बॉटम हा शब्द तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता आपण जाणार आहोत, हा जो डबल बॉटम आहे आपल्याला ऑटोमॅटिक कसा शोधता येईल रिअल टाइम मध्ये मार्केट चालू असताना. तर त्याच्यासाठी आलेलो मी एका स्कॅनरवर इथे, आणि या स्कॅनर मध्ये जवळपास 250 प्रकारचे स्कॅनर आहे, 250 प्रकारच्या स्ट्रॅटेजी आहे. सोबतच
5 शेअर तुम्हाला लाईव्ह पण लावता येतात. ओके, भरपूर सगळ्या चांगल्या कंडिशन आहे. आणि मी इथे क्लिक करतो व्ह्यू ऑल स्कॅनर. आता आपली स्ट्रॅटेजी काय आहे किंवा आपल्याला स्कॅनिंग काय करायचंय, डबल बॉटमला कुठले कुठले शेअर आलेले आहे. डबल बॉटम, हे बघा, डबल बॉटम, राउंडिंग बॉटम, डबल बॉटम, ट्रिपल बॉटम, तिन्ही आले. आपली स्ट्रॅटेजी काय आहे, डबल बॉटमची. निफ्टी 50 डे 2 मॅचेस. इथेच काय सांगताय की निफ्टी 50 मध्ये आजच्या कंडिशनला, आत्ताच्या कंडिशनला 2 मॅचेस म्हणजे 2 असे शेअर आहे की जे डबल बॉटमचा पॅटर्न फाइंड आउट केलेला आहे. तुम्हाला वाटतंय की नाही निफ्टी 50 नाही वापरायची, तुम्हाला बँक निफ्टी वापरायची, बँक निफ्टी मध्ये कुठे डबल वीकली मध्ये पॅटर्न तयार झाला, किंवा करंट ऑप्शन मध्ये कुठे तयार झाला, फिन निफ्टी मध्ये कुठे तयार झाला, निफ्टी मध्ये कुठे, वापरू शकता. ऑप्शन साठी इझिली वापरू शकता. इक्विटी आपण निफ्टी 500 साठी वापरू आणि स्कॅन रन करू. स्कॅनला रन करण्यासाठी डबल बॉटम स्ट्रॅटेजी DBS असं आपण स्कॅन केले आणि पुन्हा आपल्याला याने 2 शेअर दाखवलेले. त्यातला एक आहे ITC, दुसरा आहे एशियन पेंट. आता ITC चा आपण चार्ट ओपन करणार आहोत आणि त्या ठिकाणी डबल बॉटम मधून काय, किती, कसा फायदा झालाय किंवा होतोय हे बघणार आहोत. आता सध्या आपण लाईव्ह मार्केटमध्ये आहोत आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय, इझिली दिसतंय की ही जी किंमत हलती आहे ना, त्याच्यावरून समजतं की आपण लाईव्ह मार्केटमध्ये आहोत. आपण टाइम फ्रेम काय घेतलेली आहे, सध्या 1 आवरची आहे. आपण याला 1 डे मध्ये कन्वर्ट करतोय आणि 1 डे मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतंय, आपली स्ट्रॅटेजी काय होती, ही डाऊन ट्रेंड पाहिजे डबल बॉटम साठी. हे बघा या ठिकाणी झालेला आहे तो डाऊन ट्रेंड. सॉरी, हा, इथे मी क्लिक करतो, इथून एवढा डाऊन ट्रेंड दिसतोय तुम्हाला. ओके, डाऊन ट्रेंड नंतर पुन्हा शेअर वरती गेला पाहिजे. ओके, या ठिकाणी पुन्हा तो खाली आला पाहिजे. ओके, आणि पुन्हा तो वरती गेला पाहिजे. ठीक आहे. आता आपला पॉइंट नंबर काय झाला, या ठिकाणी पॉइंट नंबर झाला आपला 1, या ठिकाणी पॉइंट नंबर झाला आपला 2 आणि या ठिकाणी पॉइंट नंबर झाला आपला 3. आपण मगाशी काय बघितलं, जेव्हा नेकलाईन तुटेल म्हणजे याचा हायर तुटेल, त्यावेळेस जर आपण एंट्री घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्याचा हायर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळपास 444, 445च्या पुढे आहे. सध्या 318 झालेले आहे, मार्केट चालू आहे. आणि 3 हा आहे ITC चा शेअर, ज्याच्यामध्ये हा डबल बॉटम वाला स्ट्रक्चर मिळालेला आहे. उद्या जर हा 345च्या वरती गेला तर डेफिनेटली यामध्ये तुम्हाला चांगली मूव बघायला मिळणार आहे आणि फायदा चांगलाच बघायला मिळणार आहे. चांगला फायदा म्हणजे तरी किती हे जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही शेवटची जी वेव आहे, शेवटची जी लाईन काढली 414 ते 440, म्हणजे कितीचा फरक आहे, 6 + 30 36 रुपये. तर जवळपास हा 36 रुपयाचा फायदा तुम्हाला वरच्या साईडला या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे 445 पासन 430-70 पर्यंत तुम्हाला हा फायदा मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारे हा स्टॉक तुम्हाला फायदा देऊ शकतो आणि असे भरपूर म्हणजे तुम्हाला बघायचं की आणखी कुठले कुठले स्कॅनर आहेत, तर स्कॅनर तुम्ही चेक करू शकता की ते 3 बेरिश कॅन्डल ओपन झाल्या, बुलिश हरामी झाली, बिअरिश इनसाइड झाली, किंवा आणखी 1760 प्रकारचे स्कॅनर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. बरं, आता हे जर चेक करताय किंवा याची जर माहिती करून घ्यायची आहे, सॉफ्टवेअर कसं हँडल करायचं, स्वतःची स्ट्रॅटेजी कशी बनवायची, त्यासाठी मी एक सॉफ्टवेअर ट्रेनिंग कोर्स आणलेला आहे. आणि हा कोर्स, या एका कोर्समध्ये तुम्हाला 2 कोर्स मिळणार आहे. एका कोर्समध्ये 2 कोर्स कसे की एक जो कोर्स आहे तो फ्री मध्ये कसा प्रकारे आपल्याला वापरता येईल आणि त्याच्यात काय काय स्ट्रॅटेजी लावता येईल हे, आणि दुसरा कोर्स पेड मधला जो आपण सबस्क्रिप्शन घेतलं तर सेम सॉफ्टवेअर आपल्याला पेड मध्ये कशा प्रकारे वापरता येईल याची पण माहिती या कोर्स मध्ये देणार आहे. तुम्हाला जर असे काही पॅटर्न फाइंड आउट करायचे किंवा कॅन्डल स्टिक फाइंड आउट करायचे आहे तर या ठिकाणावरनं तुम्ही ऑथेंटिकली फाइंड आउट करू शकता. मार्केटमध्ये बरेच आहे परंतु ते कसे लॅगिंग आहे,
म्हणजे ते रिअल टाइम दाखवणार नाही, ते मागचे 2-4 दिवसापूर्वीचे दाखवतील. तुम्ही जर रिअल टाइम बघताय किंवा घ्यायचे आहे तर लगेचच्या लगेच तुम्हाला इथे फायदा होईल. सोबतच तुम्ही बॅक टेस्ट करून याचा प्रॉफिट आणि लॉस सुद्धा चेक करू शकता तुमच्या स्ट्रॅटजीचा. जसं की डबल बॉटम तुम्हाला किती फायदा देईन, किती लॉस देईन, हे पण मी त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तुमचं हे जे स्कॅनर आहे निफ्टी, बँक निफ्टीसाठी, फिन निफ्टीसाठी सुद्धा अप्लाय होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्ही आतापर्यंत भरपूर पैसे दिले असेल भरपूर लोकांना टिप्ससाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी. ते तुम्हाला टिप्स देता आणि सांगता की हा शेअर वापरा, आपण सर्वस्वी त्यांच्यावर डिपेंड राहतो. परंतु तुम्ही कधी सेल्फ स्टडी केलेला आहे का? तुम्ही तुमचा रिसर्च कधी केलेला आहे का? तुमची एखादी स्ट्रॅटेजी जी की तुम्हाला वाटते नाही ही चांगली चालते किंवा या स्ट्रॅटेजीतून मला फायदा होतोय, मग ही स्ट्रॅटेजी किती वेळेस फायदा दिलेली, आणखी किती वेळेस देऊ शकते, हे जर तुम्ही सेल्फ मेड स्ट्रॅटेजीवर जर डेव्हलप केलं तर तुमच्या इतका पैसा कुणी दुसरं काढू शकणार नाही, कारण की तुम्हाला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती असेल. आणि या स्ट्रॅटेजी तुम्ही रिअल टाइम सुद्धा अप्लाय करू शकता. लगेच रिअल टाइमचा अलर्ट आल्यानंतर तुम्ही ऑर्डर सुद्धा देऊ शकता. आणि आणखी महत्वाची गोष्ट, हा कोर्स आहे हा लाईफ टाइम असेसवर आहे आणि हा लगेचच तुम्हाला असेस होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे लिंकवर क्लिक करा, एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर कोर्स परचेस करा. सध्या कमी किमतीत अवेलेबल आहे, नंतर किंमत वाढणार आहे, त्यामुळे सांगतो आत्ता परचेस केलं फायदा राहील. अपेक्षा करतो व्हिडिओ आणि स्ट्रॅटेजी समजली असेल. पुढची पण एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आणणार आहे, अतिशय उत्तम पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. शिवाय ती कशा प्रकारे वर्क करते याचं पण एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.